तर एक महत्त्वाची घटना आपण पाहतोय। सँडर्स रोड आणि भायखळा दरम्यान अपघात घडलेला आहे। रेल्वे ट्रॅकवरून चालताना अपघात झालाय आणि यात 3 प्रवाशांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये एक महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे। तर रेल्वेनं या तिघांचा बळी घेतला असंच म्हणावं लागेल। या बळीला नेमकं जबाबदार कोण असा प्रश्न देखील सध्याच्या घडीला उपस्थित होतोय। ऐन गर्दीच्या वेळेस हे आंदोलन पुकारल्यामुळे रेल्वे ट्रॅकवरून जाण्याचा पर्याय या व्यक्तींकडे होता आणि रेल्वे ट्रॅकवरनं चालत जात असताना अंबरनाथच्या फास्ट ट्रॅकवरनं एका ट्रेननं अंबरनाथ लोकलनं या 3 प्रवाशांना उडवलेला आहे आणि या तिघांचा यात दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। अंबरनाथ फास्ट लोकलनं या प्रवाशांना उडवल्याची माहिती समोर येतेय। रेल्वे ट्रॅकवरून चालताना अपघात घडलेला आहे अशी माहिती रेल्वे प्रशासनानं दिलेली आहे। आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून अपडेट जाणून घेऊया। सूरज, रेल्वेने तिघांचा बळी घेतला का असंच म्हणावं लागेल, याला नेमकं जबाबदार कोण? निश्चितच आज जे काही उपोषण झालं होतं त्यामुळे मोठ्या प्रमाणात जी आहे ती गर्दी झाली होती आणि आता जी अधिकृत माहिती आलेली आहे त्यामध्ये काही प्रवासी जे आहेत ते रेल्वे रुळावरती चालत होते। मात्र अजून हे स्पष्ट झालेलं नाहीये की ते रेल्वे प्रवासी जे म्हणजे चालत त्या ठिकाणी पुढे चालले होते का मग ते तिकडचे स्थानिक कुठे जे रेल्वे रुळावरती चालत ते प्रवासी होते हे अजून अद्याप स्पष्ट झालेलं नाही। मात्र त्यांचा आता जो आहे त्या 3 ज्यांचा अपघात झालेला आहे त्यांना आता हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेला आहे। मात्र अधिकृत माहिती अशी आलेली आहे की त्यांच्या या तिघांचाही मृत्यू झालेला आहे। मात्र जे आता रेल्वे चित्यावरून जी माहिती दिलेली आहे की जे रेल्वेतून प्रवाशांचा पडून मृत्यू झालेला नाहीये तर काही लोक जे आहेत ते त्या रेल्वे रुळावरती चालत होते आणि त्यामुळे या दरम्यान जी आहे ती गाडी खूप मोठ्या प्रमाणात तिने वेग पकडलेला असतो आणि यामुळे कुठेतरी हा अपघात झालेला आहे। मात्र अद्यापही हे स्पष्ट झालेलं नाही आहे की ते रेल्वे प्रवासी होते का मग तिकडे रेल्वे रुळाच्या बाजूला राहणारे कोणी स्थानिक रहिवासी होते हे अजून स्पष्ट झालेलं नाही। त्यामुळे आता तरी हे बोलणं उचित ठरणार नाही। त्यामुळे आता अधिकृतरित्या काय माहिती येते हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। हां, सूरज, तुम्ही असेच जोडलेले राहा, तुमच्याकडनं वेळोवेळी अपडेट्स घेतच राहू। तुर्तास इथे या बातमीकडे पुन्हा एकदा येतोय।